नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM कुसुम सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंपच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट हे आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 4,05,000 पंप हे अलॉट करण्यात आलेले आहेत। म्हणजेच राज्यातील 4,05,000 शेतकऱ्यांना PM कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत घटक ब मध्ये सोलर पंप हे दिले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण बघितलं होतं की मेडाच्या माध्यमातून सोलर पंप योजनेची अंमलबजावणी करत असताना 1,05,000 पंपांचं उद्दिष्ट हे निश्चित करण्यात आलेलं होतं। याच्यानंतर महावितरण एंड लेंडिंग एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं, ज्याच्या माध्यमातून 1,20,000 पंप बसवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती आणि 31 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राला 2,25,000 पंप इन्स्टॉल करण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं होतं। शेतकरी मित्रांनो, ज्याच्यापैकी राज्यांमध्ये जवळजवळ 84,000 पंपांचं इन्स्टॉलेशनचं काम हे पूर्ण झालेलं होतं। शेतकरी मित्रांनो, आता MNREच्या माध्यमातून सर्वच राज्यांना नवीन कोटा हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत PM कुसुम योजनेच्या कंपोनंट बी मध्ये म्हणजेच घटक ब अंतर्गत देशातील सर्वच राज्यांना मिळून 12,94,787 पंप उभारणीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 3,14,675 पंप हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि याच्याचमध्ये सर्वात मोठे पंप हे महाराष्ट्र या राज्याला दिले आहेत। म्हणजेच महाराष्ट्राला नवीन 1,80,000 पंपांचा कोटा हा उपलब्ध करून दिला आहे, ज्याच्यामध्ये पूर्वीचे 2,25,000 पंप आणि आताचे 1,80,000 पंपांचा कोटा या महाराष्ट्र राज्याला दिला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आताचे 1,80,000 पंपांचा कोटा हा 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्राला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, सोलर पंपासाठी राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते। 8 लाखांपर्यंत अर्ज हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या PM कुसुम सोलर पंपासाठी केले जाते। तर शेतकरी मित्रांनो, आता जे कोणी PM कुसुम सोलर पंप योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की त्यांना आता लवकरच हे पंप मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, मेडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्जसुद्धा आलेले होते, तसेच महावितरणच्या माध्यमातून सुद्धा या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले होते। तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। तर शेतकरी मित्रांनो, याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।